काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या नागपूर जिल्हा ग्रामीण याचे अध्यक्षपद माझ्यावर सोपवली. गेल्या काही महिन्यापासून म्हणजे जेव्हा शशिकांत शिंदे साहेब अध्यक्ष बनले त्याच्यानंतर त्यांनी मला एकदा विचारलं होतं की तुम्ही असे तुम्हाला अध्यक्षपद दिलं, तुम्हाला ते ठीक योग्य वाटेल का? मी म्हणलं साहेब तुम्हाला मी विचार करून सांगतो. हे विचार करण्यामध्ये काही महिने त्याच्यामध्ये ओलांडून गेले. जसं प्रवीण भाऊने सांगितलं ती गोष्ट खरी आहे. मी म्हणलं थोडं थांबून जा, आता पहिले जिल्हा परिषद होऊ द्या, पहिले हे होऊ द्या. पण आता जिल्हा परिषद नागपूर जिल्हा ग्रामीणचे कधी होतात कधी नाही काय माहीत नाही. गुड्डू भाऊ विदर्भातले गोंदियाचे, त्यांना पण कल्पना आहे. महानगरपालिका नगरपालिका झाले, नागपूर महानगरपालिका होते. आमचे अध्यक्ष धुनेश्वर दादा पेठे हे पण त्याच्यामध्ये मोठ्या जोरात त्या ठिकाणी कठीण परिस्थितीमध्ये कठीण वॉर्डामध्ये ते त्या ठिकाणी उभे होते. वास्तविक अशा वॉर्डामध्ये जे उभे राहतात की त्या ठिकाणी 100% हे भाजपचंच असतं, तरी त्या ठिकाणी ते हिंमत करतात आणि दरवेळेस ते उभे राहतात, निवडून येतात. ठीक आहे, आता यावेळेस त्यांची परिस्थिती भारतीय जनता पक्षाची जरा जास्तीच मजबूत असल्या कारणाने किंवा अजूनही दुसरे काही गणित असतील किंवा बाहेरच्या मतदार त्याच्यामध्ये आले असतील, अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये टिकू शकलो नाही. पण आपण एक चांगली मजबूत फाईट दिली हे त्या गोष्टीचा मला आनंद आहे. त्याच पद्धतीने आपण पाहाल आपले रमेश बंग साहेब हे पण त्या ठिकाणी विधानसभेला त्या ठिकाणी उभे होते. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मोठ्या प्रमाणात जे शिक्षक आहेत आणि जे विद्यार्थी आहेत त्यांचं त्याच्यामध्ये मतदार नोंदणीमध्ये नाव जे कॉलेजचे स्टुडंट आहे त्यांना त्याच्यामध्ये एनरोल केलं आहे. अशा पद्धतीने जर का तुम्ही 50-75 हजार मतदार तिथूनच नोंदणी करता तर त्या ठिकाणी तुमची सुरुवातच 50-75 हजारांवर होते. ते एखादा माणूस तिकडं किती हे करेल. आणि त्या पद्धतीने असे जे इलेक्शन झाले ते असे इलेक्शन काय फ्री अँड फेअर इलेक्शन झाले असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये मी आहे. मी पण माझ्या मतदार क्षेत्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये अनेक विविध उपक्रम त्या ठिकाणी घेतले, लोकोपयोगी उपक्रम त्या ठिकाणी घेतले आहे. काटोल नरखेड हे माझं गृहक्षेत्र आहेच, तिथं पण मोठे लोकोपयोगी कार्यक्रम घेतले, सामाजिक कार्य घेतले. पण यावेळेस काय झालं काय नाही तर मला लोकांना ते कन्व्हिन्स करता आलं नाही की काय झालं. या ठिकाणी मला पण त्या ठिकाणी हार स्वीकार करावा लागला, हार पत्करावा लागला. मी परवा शरद पवार साहेबांना भेटलो. शरद पवार साहेबांना मी म्हटलं की साहेब असं झालं परिस्थिती. म्हटलं साहेब या भागात जो विदर्भाचा हा भाग आहे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात म्हटलं मार्जिन खूपच जास्त आहे. त्या भागात जर तुम्ही जाल अमरावतीपासून थोडं आमच्याहून अर्ध्यात मार्जिन त्या ठिकाणी तर याचं परिस्थिती आपल्याला काय वाटते साहेब आपल्याला. तर मला पवारसाहेब काय म्हणले, पवारसाहेब म्हणले कदाचित आपलं कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स की आपल्याला आम्ही जेव्हा लढतो तर आता जसं लोकसभेमध्ये आम्ही निवडून आलोच तर आपण कदाचित अशा आविर्भावामध्ये राहिलो. आम्ही लोकसभेमध्ये तर इतकं निवडून आलो, आपल्याला इतकं मतं भेटले, तर विधानसभेमध्ये तर आपण तितकीच झाले. हवा पण तशीच होती, वातावरण पण तसंच होतं की बाबा सरकार 100% कोणाची येणार, राष्ट्रवादीचे सरकार येणार. आणि बरेच लोकांनी आपले मंत्रिपद पण वाटून घेतले होते. मी मुख्यमंत्री बनणार, मी हा मंत्री बनणार, तो मंत्री बनणार, अशा पद्धतीची परिस्थिती पण त्या ठिकाणी निर्माण झालेली. पण धक्कादायक निकाल निघाला आणि या धक्कादायक निकालानंतर सगळे लोक एकदम शांत झाले. मग या गोष्टीची कल्पना आज या गोष्टीला 1-1.25 वर्ष होऊन गेला. 1-1.25 वर्ष होऊन गेला तर या निमित्तानं आपल्याला कुठंतरी आपल्या नागपूर शहरामध्ये ग्रामीणमध्ये आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये लोकांमध्ये नवचैतन्य टाकण्याची त्या ठिकाणी गरज आहे. आपल्या भाषणामध्ये आता धुनेश्वर भाऊ बोलले की आमचं जेव्हा कुठं कलेक्टरकडे आंदोलन असतं, जेव्हा कुठं अजून कुठल्या विषयाचं आंदोलन असतं, आम्ही आपल्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी सहकार्य करू. धुनेश्वरजी तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा, आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू. शेवट विषय असा आहे की आपला दुश्मन हा फार मोठा आहे आणि आपल्याला एकत्र राहिल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये पण काही म्हणजे मी असेल किंवा आपल्यामध्ये पण काय असेल राजकारणामध्ये हे चालतंच आहे. कुठंतरी छोटा मोठा कोणासोबत मनमुठाव असतं. आपण कदाचित माझा मनमुठाव असेल, ते त्यांचे स्वाभाविक स्वभाव आहे राजकारणामध्ये तर असतात. कुठेही आपले छोटे मोठे जरी ते मनमुठाव असेल तर आपण पण आपल्यामध्ये ॲडजस्टमेंट करून कसं आपण पुढे जाऊ शकतो याच्याबद्दल आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कारण की सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत सगळ्या कार्यकर्त्यांसोबत माझा त्या निमित्तानं संपर्क आहे, सगळ्यांसोबत माझी भेटीगाठी आहे. आणि आपल्याला एक गोष्ट सांगतो, मी पक्ष आता तुम्ही म्हणत असाल माझ्या सकाळच्या भेटायच्या वेळीकडं, पण त्याबरोबर प्रवीण भाऊ मी एक सांगतो, मी पक्ष कार्यालयामध्ये बसणार म्हणजे बसणार. तुम्ही म्हणाल की बा तुम्ही घरीच बसाल का, तर मी इथं पण बसेल आणि पक्ष कार्यालयामध्ये पण त्या ठिकाणी वेळ देईल. तर पक्ष कार्यालयामध्ये पण कोणाला काही अडीअडचणी असतील, कोणाला काय समस्या असतील,
कोणत्या सरकारचे कोणी अधिकारी असतील हे असतील हे तुमचं ऐकत नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला न्याय देण्यासाठी हा सलील देशमुख असेल, हा प्रकाश गजबी असेल, गुणेश्वर पेठे, प्रवीण कुंटे, गुड्डूभाऊ बंग हे सगळे तुमच्यासाठी सक्षम आहे. कधी तुमच्यावर अन्याय झाला तर आम्ही सगळे तुम्हाला त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडणार नाही. तुमच्या मागे ताकदीने त्या ठिकाणी उभे राहू हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यासाठी मी इकडे उभं राहिलं. आणि हा अध्यक्षपद काय मला गाजवायचं नाही आहे, मी उभं राहिलं तुमच्यासाठी. या ठिकाणी तुम्ही घडाल, तुम्ही मोठे व्हाल, तुमची ओळख निर्माण होईल तर माझी होईल. आता उद्या आज मी काटोलमधनं उभं राहिला, आता मी काय 6 विधानसभा आणि नागपूर शहरामध्ये 5 ठिकाणी 9 विधानसभेमध्ये मी उभं राहणार नाही. पण आमचा उद्देश असा आहे की आपल्या माध्यमातून लोक मजबूत झाले पाहिजे, लोक सक्षम झाले पाहिजे आणि आपल्या पक्षाचं नाव झालं पाहिजे. शेवटी आपल्या पक्षाचं नाव झालं तर आपलं नाव होतं, नाहीतर मंडळी इनकी पार्टी तर फालतू आहे. आता दुसरे इतके पार्टी आहेत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. खुर्ची कोणाला भेटते, खुर्ची कोणाला भेटते, बोल कोणाला देतात. ज्या पक्षाचं नाव असेल, ज्या पक्षाची ताकद असेल त्याला त्या ठिकाणी त्या अध्यक्षाला बोलू दिलं जातं. नाहीतर ते म्हणतील तुम्हाला कुछ ताकद नाही, तुम्ही एक काम करो, बाद में देखा जाएंगे, बहुत गर्दी यहाँ पे. असं आपल्याला व्हायचं आहे का? आपल्याला आपल्या पक्षाची ताकद जर का वाढवायची असेल तर त्या ठिकाणी आपण आणि पक्ष एकत्रितपणे त्या ठिकाणी गेलं पाहिजे असंच मला त्या ठिकाणी वाटतं. जास्ती वेळ मी आपल्यामध्ये घेत नाही. बरोच लोकांनी आपल्या मनोगत इकडे व्यक्त केले. एक पुन्हा छोट्या खाली कार्यक्रम आपण पक्ष कार्यालयामध्ये त्या ठिकाणी मावळचे अध्यक्ष आपले प्रवीण भाऊंनी सांगितलं की बा आम्ही पण त्या ठिकाणी घेऊ. पण एक गोष्ट मी सांगतो, बरेचसे प्रदेश पदाधिकारी यांनी भुवनेश्वरती बसतो नेहमी चर्चा करतो की बरेचसे प्रदेश पदाधिकारी पण आहे, पण ते प्रदेश पदाधिकाऱ्यांवर पण काहीतरी आपण त्यानिमित्तानं जबाबदारी घेऊन त्यांना पण थोडंसं पुढे आणायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्यांच्यावरही जबाबदारी दिली पाहिजे की तुम्ही हा विषय तुम्ही हँडल करा. हे करतात बरेच लोक. मी कोणावर बोलणार नाही की बाबा कोणी करतो नाही करत. काही लोक प्रयत्न करतात, पण अजून त्यांनी पण त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये पक्षाला त्या निमित्तानं फायदा होईल. मी जयंत पाटील साहेबांना भेटलो. जयंत पाटील साहेबांशी पण बरेच वेळ त्या ठिकाणी चर्चा झाली. नागपूर जिल्ह्याबद्दल चर्चा झाली, विदर्भाबद्दल चर्चा झाली. शरद पवार साहेबांसोबत पण त्या निमित्तानं सगळ्यांची चर्चा झाली. इतर नेत्यांची आता एकाच दिवशी तर अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्यांची भेट झाली नाही. सुप्रियाताई पण नाशिकला गेल्या होत्या, शशिकांत शिंदे साहेब साताऱ्याला त्या ठिकाणी गेले होते. येणाऱ्या दिवसामध्ये सगळ्यांच्या भेटीगाठी त्या ठिकाणी चालू होणारच आहे. अशा पद्धतीने आपण त्या निमित्तानं पक्षाला पुढे नेऊ. आपण सगळे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने इकडे उपस्थित राहिले त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीचं साथ मला तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमची मला त्या ठिकाणी पाहिजे. आणि आमची पण साथ, आम्ही जे काय बसलो आहे, आम्ही काय नेते बनायला नाही बसलो, तुमचे साथीदार बनायला बसलो. तुम्हाला पण आमची साथ त्या ठिकाणी लागेल. ते पुन्हा एकदा सांगतो, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी याला कुठंही वाऱ्यावर सोडून देणार नाही. हा माझा त्या ठिकाणी शब्द आहे. हेच बोलतो, माझे 2 शब्द काम करतो. जय.